नमस्कार मित्रांनो. आजची घटना मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आहे. ही घटना 2023 सालची आहे. हरदा जिल्ह्यातील प्रताप कॉलनीमध्ये रामराज राजपूत आपल्या बायको आणि 3 मुलासोबत राहत होते. त्यांच्या मुलांची नावे राजेश, सुरेंद्र आणि नरेंद्र अशी आहेत. 2008 मध्ये राजेशचे लग्न हरदाच्या टिमरनी जवळच्या लच्छोरा गावातील मनीषा राजपूतशी झाले. रामराज सिंग राजपूत आपले बूट चपलाचे दुकान चालवत होते आणि त्यांचा मोठा मुलगा राजेश पोस्ट ऑफिसमध्ये कलेक्शन एजंटचे काम करत होता. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. राजेशच्या लग्नानंतर 1 वर्षाने 10 एप्रिल 2009 रोजी मनीषाने प्रियांशी नावाच्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर 3 वर्षांनी 8 ऑक्टोबर 2012 रोजी मनीषाने मुलाला जन्म दिला. याच दरम्यान राजेशच्या दोन्ही भावांचीही लग्न झाली. भावांच्या लग्नानंतर काही काळानंतर भाऊजाई मनीषाचे वर्तन बदलू लागले. तिचा नवरा राजेशचे दुसऱ्या बाईसोबत प्रेमसंबंध आहेत असा तिला संशय येऊ लागला. यामुळे घरात भांडण सुरू झाली आणि संपूर्ण कुटुंब याचा बळी ठरू लागले. मनीषा रागाने आपल्या दिराशी तर भांडायचीच, पण छोट्या छोट्या गोष्टीवर सासू सासऱ्यांनाही उलटसुलट बोलू लागली. जेव्हा वाद वाढू लागला तेव्हा 2016 मध्ये राजेशच्या वडिलांनी त्यांचे जुने घर विकले. यानंतर तिन्ही भाऊ वेगळे राहू लागले. राजेशने गायत्री मंदिराजवळ स्वतःचे घर बांधले. त्याचे आईवडीलही त्याच्यासोबत राहू लागले. राजेशने वडिलांच्या दुकानाच्या जागी घरीच किराणा दुकान उघडले. वेळ जात राहिली. हळूहळू मनीषा सासू सासऱ्यांना त्रास देऊ लागली. हे सर्व पाहून रामराज आपल्या बायकोसोबत आपल्या धाकट्या मुलगा नरेंद्रकडे राहायला गेले, तर मनीषा स्वतः किराणा दुकानावर बसू लागली. याच दरम्यान एक दिवस मनीषाची ओळख छोटी हरदामध्ये राहणाऱ्या 26 वर्षाच्या प्रकाशची झाली. यानंतर तो रोज मनीषाच्या दुकानावर येऊ लागला. मनीषा त्यावेळी 28 वर्षाची होती आणि 2 मुलांची आई असूनही ती कमी वयाची वाटत होती. याच कारणामुळे प्रकाश तिला आवडू लागला. बोलण्यातून सुरू झालेली ही ओळख हळूहळू प्रेमात बदलली आणि मग त्यांच्या भेटीगाठीही खासगी होऊ लागल्या. राजेश घरी नसताना प्रकाशचे मनीषच्या घरी येणे जाणे सुरू झाले आणि दोघांमध्ये अन्य संबंध निर्माण झाले. बायकोचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याची बातमी राजेशपूतलाही मिळाली, पण यावरून मनीषा आणि राजेशमध्ये भांडण सुरू झाले. मनीषा प्रकाशच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की ती आपला नवरा, अगदी दोन्ही मुलांनाही सोडून जायला तयार होती. राजेश आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल खूप चिंतेत राहू लागला. त्याने अनेकदा मनीषा आणि प्रकाशला समजावण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांचं कुटुंब वाचू शकेल, पण दोघांवर कोणताही परिणाम झाला नाही. मनीषा आता राजेशकडे घटस्फोट मागू लागली, पण राजेश मुलांना सोडून घटस्फोट देऊ इच्छित नव्हता. घटस्फोट मिळाल्याने नाराज होऊन मनीषा आणि प्रकाशने राजेशला रस्त्यातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 3 मित्रासह यात सामील केले. 35,000 रुपयामध्ये राजेशच्या हत्येची सुपारी दिली. ऑक्टोबर 2018 मध्ये हरदामध्ये शारदीय नवरात्रीची धूम होती. 12 ऑक्टोबरच्या संध्याकाळी गरबाचा कार्यक्रम होता. त्याच दिवशी संध्याकाळी सुमारे 7 वाजता राजेशचा भाऊ सुरेंद्र आपली बायको आणि मुलांना बाईकवरून राजेशच्या घरी सोडून स्वतः गरबा पाहण्यासाठी गेला. थोड्या वेळाने राजेशने मनीषा, आपली बहीण आरती आणि मुलांना गरबा कार्यक्रमात सोडून दिले आणि स्वतः घरी परत आला. रात्री सुमारे 9 वाजता मनीषाने सुरेंद्रला फोन करून सांगितले, सुरेंद्र भैया, मला घरी सोडून द्या. राजेशचा फोन आला आहे, त्यांना घरी बरे वाटत नाहीये. सुरेंद्रने आपला मित्र सुरेंद्र चव्हाणसोबत मिळून मनीषाला घरी सोडले. घरी पोहोचताच मनीषाने लगेच प्रकाशला फोन केला आणि राजेशला मारण्याच्या योजनेवर काम करू लागली. याच दरम्यान रात्री सुमारे 11 वाजता राजेशची मुलगी प्रियांशी देखील गरबा कार्यक्रमातून परत आली आणि आपल्या काकासोबत घरी पोहोचली. मनीषाने तिला वरच्या खोलीत नेऊन बसवले, जेणेकरून तिला काही दिसू नये. रात्री सुमारे 12 वाजता प्रकाश आपल्या 3 मित्रासह राजेशच्या घरी पोहोचला. मनीषाने आधीच योजनेनुसार दरवाजा उघडा ठेवला होता. ती आपल्या 6 वर्षाच्या मुलाला आणि 10 वर्षाच्या मुलीला घेऊन वरच्या खोलीत गेली होती. त्यावेळी राजेश खाली बसून आपल्या रोजच्या कलेक्शनचा हिशोब करत होता. प्रकाश आणि त्याच्या साथीदारांनी घरात घुसताच राजेशवर हल्ला केला. त्यांच्याकडे दांडके होते. त्याच दांडक्याने त्यांनी राजेशचा गळा चिरला. राजेश काही वेळ तडफडत राहिला आणि मग तिथेच त्याने जीव सोडला. घर एका ठिकाणी होते आणि वेळही मध्यरात्रीची होती, त्यामुळे कोणालाही खुनाची कुणकुण लागली नाही. वरच्या खोलीत असलेल्या मुलांनी जेव्हा आरडाओरडा आणि मारहाणीचा आवाज ऐकला तेव्हा मुलीने आईला सांगितले की खाली चला, काहीतरी गडबड वाटते. जेव्हा त्या खाली आल्या तेव्हा 10 वर्षाच्या मुलीने स्पष्ट पाहिले की प्रकाश घरातून बाहेर पडत होता.
रात्री सुमारे 1 वाजता मनीषाने रडत ओरडत आपले धीर नरेंद्र आणि सुरेंद्र यांना फोन केला आणि म्हणाली, लवकर घरी या आणि बदमाश राजेशची हत्या करून पळून गेले आहेत. हे ऐकताच दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासोबत राजेशच्या घरी पोहोचले. तिथले दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले. राजेश रक्ताच्या थारोळ्यात पालथा पडला होता. त्याची अवस्था पाहून वडील रामराज तिथेच बेशुद्ध होऊन पडले. सुरेंद्रने त्यांना लगेच रुग्णालयात नेले तर नरेंद्रने पोलिसांना माहिती दिली. हरदा पोलिसाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला तेव्हा समोर आलं की मनीषा आणि प्रकाश यांच्यात अनैतिक संबंध होते. याच कारणामुळे राजेशची हत्या करण्यात आली. सर्वात मोठा सुगावा तेव्हा मिळाला जेव्हा राजेशच्या 9 वर्षाच्या मुलीने प्रियांशीने सांगितले की तिने प्रकाश अंकलला वडिलांना मारताना पाहिले होते. यानंतर पोलिसांनी मनीषा आणि प्रकाशच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स तपासले, ज्यामुळे संपूर्ण सत्य समोर आले. पोलिसांच्या चौकशीत ही गोष्ट समोर आली की गेल्या काही वर्षापासून मनीषा आणि प्रकाश यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. 20 ऑक्टोबर 2018 रोजी हारडा पोलिसांनी राजेशच्या हत्येच्या आरोपाखाली प्रकाशला पकडले. चौकशीत प्रकाशने सर्व काही सांगितले. त्याने सांगितले की त्याचे मनीषासोबत अफेअर होते आणि तिच्या सांगण्यावरूनच त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून राजेशची हत्या केली. पोलिसांनी प्रकाशने सांगितलेल्या ठिकाणाहून हत्येसाठी वापरलेले दांडके, रक्ताने माखलेले कपडे आणि बूट जप्त केले. यानंतर पोलिसांनी मनीषालाही ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले, जिथून तिला तुरुंगात पाठवण्यात आले. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर 3 आरोपींना इंदापूरजवळच्या मुसखोडी येथून अटक केली. जेव्हा मनीषा तुरुंगात गेली तेव्हा राजेशची दोन्ही मुलं आजी आजोबाकडे पाहू लागली. पण तुरुंगात असलेल्या मनीषाने मुलांना तिथून काढून बाल संरक्षण गृहात पाठवण्यासाठी अर्ज दिला. सुमारे 6 महिने मुलं तिथे राहिली. नंतर न्यायालयाच्या आदेशाने ती पुन्हा आजीकडे परत आली. राजेशची हत्या आणि सुनेच्या तुरुंगात जाण्याने त्याचे वडील रामराज सिंग यांना मोठा धक्का बसला. त्यांना नातवंडाच्या संगोपनाची चिंता सतावत होती. मुलांच्या दुःखाचा आणि सुनेच्या कृत्याच्या वेदना त्यांनी जास्त दिवस सहन केल्या नाही आणि सुमारे 6 महिन्यानंतर त्यांचेही निधन झाले. खरं तर या हत्येचे एक कारण घर देखील होते. घर राजेश आणि मनीषाच्या नावावर होते. मनीषा आणि प्रकाशने 2 वर्षापासून गुपचूप अफेअर सुरू केले होते, ज्याची कुणकुण राजेशलाही लागली होती. पण त्याला कुटुंब तुटावे असे वाटत नव्हते. तो घर विकून मनीषा आणि मुलांना कुठेतरी दूर नेऊन स्थायिक होण्याचा विचार करत होता. पण मनीषाला हे मान्य नव्हते. तिला घरातील अर्धा हिस्सा घेऊन प्रकाशसोबत राहायचे होते. याच कारणावरून दोघांमधील वाद वाढत गेला. मार्च 2022मध्ये मनीषाला जामीन मिळाला आणि ती तुरुंगातून बाहेर आली. त्यानंतर 30 ऑगस्ट 2022 रोजी हरतालिका 30व्या दिवशी ती अचानक घरी आली आणि संपूर्ण कुटुंबाला धमकावू लागली. सध्या राजेशची दोन्ही मुलं त्यांच्या आजी आजोबासोबत काका काकीसोबत राहत आहेत. आता ते इतके समजूतदार झाले आहेत की त्यांना सर्व काही माहीत आहे. आईनेच त्यांच्या वडिलांना मारले आहे तेव्हापासून दोघांनी आईशी पूर्णपणे संबंध तोडले आहेत. ते बोलत नाहीत ना तिला पाहू इच्छितात. राजेशच्या दोन्ही धाकट्या भावांनी 5 वर्षापर्यंत हा खटला लढला. त्यांनी प्रत्येक प्रकारच्या धमक्यांचा सामना केला पण हार मानली नाही. अखेरीस कोर्टातून त्यांना न्याय मिळाला. जरी 3 आरोपी कोर्टातून निर्दोष सुटले असले तरी कुटुंब आता पुन्हा अपील करण्याची तयारी करत आहे. या प्रकरणाचा तपास हारदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सुभाष आणि SI यादव यांनी केला. दोषारोपपत्र कोर्टात सादर करण्यात आले. सुमारे 4 वर्षे हा खटला चालला. या काळात फिर्यादी पक्षातर्फे 21 साक्षीदार हजर करण्यात आले. 19 मे 2023 रोजी हरदा येथील विशेष सत्र न्यायालयाने या सनसनाटी हत्याकांडात निकाल दिला. न्यायाधीश अनुकुमार त्रिपाठी यांनी राजेशची बायको मनीषा आणि तिचा प्रियकर प्रकाश यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. निकालानंतर प्रकाशला जबलपूर कारागृहात पाठवण्यात आले आणि मनीषा अजूनही हरदा जिल्हा कारागृहात बंद आहे. न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केले की इतर ज्या लोकांना सोडण्यात आले त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले कारण तपासामध्ये काही त्रुटी होत्या आणि फिर्यादी पक्ष त्यांचा गुन्हा शंकेच्या पलीकडे सिद्ध करू शकला नाही. तर मित्रांनो, आजच्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.